नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पर्यावरणशास्त्र, मराठी आणि विविध इतर आवश्यक वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करत आहात. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक वस्तुनिष्ठ प्रश्नांचे व्हिडिओज सुद्धा मी या चॅनलवर आपणांसाठी प्रसारित करीत आहे. तसंच PhD एंट्रन्स टेस्टसाठी, पेट परीक्षेसाठी आवश्यक असणारे रिसर्च मेथडॉलॉजीचे MCQs सुद्धा मी या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. असो, या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स, परिसंस्थांचे प्रकार याविषयी बोलणार आहोत. टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स, परिसंस्थांचे प्रकार. पहिला प्रकार आहे भूमीवरील किंवा जमिनीवरील परिसंस्था, टेरिस्टेरियल इकोसिस्टीम्स. यात पहिला प्रकार आहे फॉरेस्ट इकोसिस्टीम्स. These ecosystems are dominated by trees and other woody vegetation. They provide habitat for a wide variety of animals and plants. For example, tropical rainforests, temperate forests, etc. वन परिसंस्था. नावात वन आहे, यानुसार येथे जंगलांचा समावेश आहे. या परिसंस्थामध्ये वनस्पती, झाडे आणि इतर लाकडी वनस्पती यांचा प्रामुख्याने समावेश असतो. विविध प्रकारच्या प्राण्यांना आणि वनस्पतींना निवासस्थान पुरवण्याचं कार्य ह्या वन परिसंस्था करत असतात. जसं उष्णकटिबंधीय वर्षावन किंवा समशीतोष्ण वन हे याचे प्रकार आहेत. ग्रासलँड इकोसिस्टीम्स, गवताळ परिसंस्था. These are areas where grasses are the dominant vegetation. या असा भाग आहे हा गवताळ परिसंस्था ज्यामध्ये प्रामुख्याने गवत हे तेथे आढळणारं सर्वात महत्त्वाचं डॉमिनंट वनस्पती आहे. They are home to herbivorous and predators that hunt them. या परिसंस्थामध्ये शाकाहारी प्राणी असतात आणि त्यांना खाणारे मांसाहारी प्राणी असतात. उदाहरणार्थ सवाना, प्रेरी इत्यादी. डिझर्ट इकोसिस्टीम्स, वाळवंटी परिसंस्था. These areas receive very little rainfall and have extreme temperatures. Only specially adapted plants and animals can survive here. या क्षेत्रामध्ये खूप कमी पाऊस पडतो आणि तापमान सर्वाधिक असतं. म्हणून अशा ठिकाणी ज्या वनस्पती विशिष्ट प्रकारचं अनुकूलन ह्या परिस्थितीसोबत करू शकतात, अशाच वनस्पती आणि प्राणी येथे जगू शकतात. वाळवंटी परिसंस्थांचं उदाहरण आहे सहारा वाळवंट किंवा मोजावे वाळवंट. टुंड्रा इकोसिस्टीम्स, टुंड्रा परिसंस्था. These are cold, treeless regions found in the Arctic and Antarctic. They have short growing seasons and permafrost soil. For example, Arctic tundra, Alpine tundra. टुंड्रा परिसंस्थांना आपण बर्फाळ परिसंस्था सुद्धा म्हणतो. या अत्यंत थंड, झाडे रहित क्षेत्रे आहेत. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक या खंडामध्ये या परिसंस्था सापडतात. त्यांचा वाढीचा काळ खूप कमी असतो आणि तिथे परमाफ्रॉस्ट माती असते. याचं उदाहरण म्हणजे आर्क्टिक टुंड्रा, अल्पाईन टुंड्रा इत्यादी. दुसरा प्रकार आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स, जलपरिसंस्था. जलपरिसंस्थेमधील पहिला प्रकार फ्रेश वॉटर इकोसिस्टीम्स किंवा ताज्या पाण्याच्या परिसंस्था ज्याला आपण म्हणतो.
These include rivers, lakes, streams, and ponds. They support a variety of fish, amphibians, and plants. For example, Amazon River, Great Lakes, etc. यामध्ये नद्या, तळी, झरे आणि तलाव यांचा समावेश होतो. या ठिकाणी विविध प्रकारचे मासे, उभयचर प्राणी आणि वनस्पती जगतात. मराईन इकोसिस्टीम ही समुद्री परिसंस्था आहे. These cover oceans and seas and include coral reefs, estuaries, and the deep sea. They are the largest ecosystems on Earth. For example, Great Barrier Reef, Pacific Ocean, etc. समुद्री परिसंस्था महासागर आणि समुद्र यांच्या समावेशाने तयार होतो. येथे कोरल रीफ्स, नदीमुखे आणि सखल समुद्र भाग यांचा समावेश होतो. समुद्री परिसंस्था ह्या पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आकाराने परिसंस्था आहेत. Estuarine ecosystems. These are areas where fresh water from rivers meet and mixes with salt water from the ocean. नदीमुख परिसंस्था असायला म्हटलं जातं. या क्षेत्रामध्ये नद्यामधील ताजे पाणी आणि महासागरातील खारे पाणी एकत्रित होत असतं. They are rich in nutrients and support diverse species. हे पाणी पोषणामध्ये समृद्ध असतं आणि विविध प्रकारच्या प्राण्यांच्या जगण्याला येथे पोषण मिळत असतं. नदीमुख परिसंस्थाचं उदाहरण आहे चेसापिक बे, सॅन फ्रान्सिस्को बे इत्यादी. These are the main types of ecosystems found on Earth. आपण या ज्या परिसंस्था पाहिल्यात ह्या पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रमुख परिसंस्थांचे प्रकार आहेत. Each with its unique characteristics and life forms. या प्रत्येक परिसंस्थाचे विशिष्ट अशी वैशिष्ट्ये आहेत आणि तेथील जीवनाचे प्रकार सुद्धा विशिष्ट अशी आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे नवे नवे व्हिडिओ तुम्हाला आपोआप मिळत जातील, त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हो, या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.